आज आरती पाठरे अजिताशी गप्पा मारणार आहेत, तेव्हा तिचा जीवनपट आपण जाणून घ्यायला उत्सुक असाल तेव्हा सुरू करूया. नमस्कार मैत्रिणींनो. आत्ताच निशाताईंनी आपल्याला मुलाखती संदर्भात सर्व काही सांगितलेलं आहे, त्यामुळे समजलंच आहे. तर मी डायरेक्ट मुलाखतीला सुरुवात करतो. अजिता, प्रथम तुझं खूप खूप कलावैभवतर्फे सर्वांतर्फे शब्दसुमनानं स्वागत करते. चला तर मग तुझा जीवनपट आपण उलगडूया. सर्वप्रथम म्हणजे सांगायचं तर आपण सर्वजण FB वर तिच्या सगळ्या पोस्ट वाचत आहोत. खूप सुंदर लेखन आहे तिचं. तर इतक्या सुंदर सुंदर पोस्ट लिहिते की त्या पोस्टवर विचार करायला लोक विचार करतात. त्यातले कमेंट्स वाचले तर अतिशय सुंदर कमेंट्स तिला असतात. तर एवढं सुंदर ती लिखाण करतेस तू. तर मला असं सांग, तुला हे बाळपण लहानपणीच मिळालं का गं? तुला लिखाणाची आवड वगैरे लहानपणी होती का? लहानपणी मी माझी एकही हॉबी खरं तर अजिबात जगलेली नाही. मला माझं वाचन प्रचंड असायचं. म्हणजे अगदी छोटासा कुठे अजूनही कप्पा मिळाला ना तरी तो मी तो वाचून काढते. छान वाक्य किंवा कुणाच्या छान मुलाखती हे बघायला मला खूप आवडतं आणि त्याच्यातून मी प्रत्येकाकडून ना काही सतत घेत असते. आणि त्याच्यातून मला साधारण 2021 साली थोडा वेळ मिळाला माझ्या संसाराच्या जबाबदारीतून आणि मग मला वाटू लागलं की आता आपण काहीतरी लेखनाला सुरुवात करावी. त्यापूर्वी मी व्हॉट्सॲपला छोटे छोटे 4 ओळ्या, मेसेजेस, काही अनुभव अशी मैत्रिणींना टाकायची आणि मग त्यांनी मला ते सुचवलं की तू लिही आणि मग तिथून माझी लिहिण्याची सुरुवात झाली. पण तुझं असं सुरुवातीला तुला त्यातलं काही नव्हतं, फक्त वाचनाची आवड? वाचनाची पहिल्यापासून. पण मग घरी वातावरण कसं होतं? बालपणी माझं लहानपण अत्यंत खेडेगावात गेलेलं आहे. म्हणजे माझी मराठी शाळा आणि माझं हायस्कूल पडक्या शाळेतून मी शिकलेली आहे. म्हणजे बाहेरचं सगळं मराठी शाळा तर अत्यंत अगदी अव्यवस्थाच तिची ही होती, पण तरी आपल्याला प्रेम वाटतंच आपल्या शाळेचं. हायस्कूल म्हणजे अर्ध्या भिंती, बाहेरून जाणारे येणारे गावकरी सगळे दिसायचे, पूर्ण मराठी मीडियम. आणि अशा ह्याच्यात माझं शिक्षण झालेलं आहे. मला एक मात्र त्याच्यात खूप असं अभिमान वाटतो की माझ्या अगदी आपल्या वेळी काही असं किंडर गार्डन वगैरे असं काही नव्हतंच. मुली झाली ती आपली पहिली सुरुवात झाली. पहिलीपासून माझ्या शेवटच्या वर्षापर्यंत मला शिक्षक खूप छान मिळाले. म्हणजे अजूनही मला ते 5वीतलं A, and D वगैरे ते तेही सर किंवा शेवटच्या वर्षापर्यंत मला प्रत्येक व्यक्ती आठवते माझे शिक्षक म्हणून. मला खूप चांगले लाभले. त्याच्यामुळे शिक्षण माझं खूपच छान झालं. म्हणजे काही फरक नाही पडला गावाचा. आणि घरी माझी आई टीचर होती आणि घरातलं वातावरण कडक होतं, अतिशय शिस्तीचं होतं. कुठेही म्हणजे आत्ता मी जे असं ऐकते ना की मुलं, माझ्या मैत्रिणी मजा सांगतात की आम्ही अशा पळायच्या, बाहेर जायच्या, उड्या मारायच्या, फांदीला लोंबकळायच्या, बऱ्याच असं काय काही मी ऐकत असते ना. तर त्यावेळी मात्र एकच विषय असा असतो की तिथे मी चुप्प असते, कारण माझ्याकडे असं सांगण्यासारखं काहीच नसतं. घर, अभ्यास, शाळा ह्याच्या पलीकडे काहीच नसतं अजिबात. मात्र माझ्या आईकडून मला अत्यंत महत्त्वाची शिदोरी मिळाली. ती म्हणजे स्वाभिमान, संसार, ॲडजस्टमेंट, पेशन्स, हे सर्व मला आईकडून मिळालं. फक्त माझं बालपण मात्र अगदी कडक शिस्तीत गेलं. असू दे, बालपण जरी कडक शिस्तीत गेलं त्यामुळे येस. आणि एवढी सुंदर शिदोरी मिळाली म्हणते, त्याचा हा आता तुला उपयोग आता कळतं नाही का? मग तू हायस्कूल, कॉलेज किंवा शिक्षण पुढचं ते सांग ना. तुझं कुठंपर्यंत शिक्षण झालं? कॉलेजला कुठे होती ते थोडक्यात सांग. माझं कॉलेजचं शिक्षण मी BSc DMLT आहे. BSc माझं देवगड कॉलेजला झालं आणि DMLT माझं गोगटे कॉलेजला झालं. हां, म्हणजे DMLT केलंस? DMLT केलं. मग त्यानंतर लगेच जॉब लागला, लग्न, कारण कॉलेज झालं, एवढं DMLT केलीस म्हणजे वय आलं ना. आणि त्यावेळेची परिस्थिती म्हणजे घरात लग्नाचा विचार वगैरे काय, तर तू जॉब केलास, लग्न लगेच केलंस, त्या संदर्भात थोडंसं आम्हाला सांग. नक्की आहे. आपल्या वेळी ना कसं होतं, आपल्याला काही चॉईस नसायचा. तुमचं असं BSc झालं की असं तुम्हाला बोहल्यावर चढवलं जायचं, विचारायचं पण नाही कोणी आपल्याला. तसंच माझं स्थळांचं सुरू झालेलं होतं. सुदैवाने म्हणा मी मुंबईला बसमधून पडले, दोन्ही हात फ्रॅक्चर झाले आणि म्हणून मला
करता आलं. आणि माझ्या DMLTचं 10 जानेवारीला म्हणजे 10 जूनला माझी एक्झाम झाली. 12 मेला माझा साखरपुडा झाला आणि 15 मेला माझं लग्न झालं. त्यानंतर माझा 1 जूनला जो जॉब सुरू झाला तो गेल्या वर्षी 31 डिसेंबर 2023 पर्यंत मी अखंड वर्किंग वुमन होते. मग आजिता, तू हे जॉब आणि घरचा संसार हे सगळं सांभाळून, म्हणजे तारेवरची कसरतच म्हणतो आपण, तर ते कसं सांभाळस? घरातून तुला सपोर्ट होता की नाही, की खूपच कष्ट करत करावं लागलं, ते सांग. प्रत्येकाच्या नशिबी कष्ट असतात आणि प्रत्येकाला काही ना काही दुःख असतात, कमी जास्त असतं. माझ्याही आयुष्यात तसंच कष्टाचे दिवस आले, पण माझ्या या सर्व दिवसांच्या माझ्या सासूबाईंनी मला प्रचंड पाठिंबा दिलेला आहे. त्या होत्या म्हणून माझं जीवन सुसह्य नोकरी पिरियड झाला. म्हणजे माझ्या मुलांना बघणं किंवा काही त्यांची काळजी नसायची मला. एक करून ठेवलं ना ती काही काळजी नसायची मला. आणि दोन्ही मुलं फार गुणाची होती. माझी मुलं रडली नाहीत. म्हणजे मी तुला विचारणारच होते आता, ते पण सांगितलंस तरी चालेल. तुला मुलं आणि ती काय करतात आता? बोल. माझी 2 मुलं. माझा मोठा मुलगा आता 26 वर्षाचा आहे आणि तो BE इंजिनियर आहे, इलेक्ट्रिकल इंजिनियर. त्याचा स्वतःचा जॉब छान सुरू आहे. माझी मुलगीसुद्धा आता इंजिनियर होणार आहे यावर्षी. आणि या सर्व प्रवासात मी प्रत्येक वेळेस सांगेन की माझ्या सासूबाईंनी मला खूप छान सपोर्ट केलेला आहे. आणि त्या म्हणजे आज मी जे काही थोडंफार यश मिळवलं असेल ना तर त्याच्यात त्यांचा खूप वाटा आहे. खरंच अशी व्यक्ती घरी हवी. हो. आधार असतो आपल्याला, नाही का? तर मग असं जॉब केला, संसार, मुलांना पण खूप छान शिक्षण दिलं तिने आपल्या पायावर आणि संस्कार. आणि तुला अजून एक विचारायचं म्हणजे तुझ्या माहेरी किंवा तुझ्याकडून तुला आईकडून कडक शिस्तीचं वातावरण होतं, तर मग मुलांना पण तू कडक शिस्तीत वागवलास की फ्रीडम होता भरपूर? हा ना प्रश्न मला खूप आवडला. का सांगते, आपण पिढी आहे ना, आपल्याकडे मोबाईल होते त्याच्यामुळे आपली अवास्तव काही स्वप्न नसायची. आपली स्वप्न अशीच असायची की आपण मोठे होणार आहोत आणि संसार करणार आहोत. त्यातून माझी आशा काळे की अगदी फेवरेट म्हणजे ती आयडॉल माझी. लग्नापूर्वी असं कधी विचार नाही केलेला. म्हणजे हात मोडले, त्यापुढे DMLT झालं किंवा काय नंतरचं करिअर वगैरे झालं, पण तेव्हा मला असंच वाटायचं की मी आशा काळेसारखा संसार करणार. माझ्या मुलांना मी कडक नाही वागवणार. त्यांना जेवढं म्हणजे मला जे जे नाही ॲक्टिव्हिटीज मिळाल्या शिकायला त्या मी सगळ्या त्यांना शिकवणार. म्हणजे माझी अशीच स्वप्न होती. घर, संसार, मुलं, नवरा, सासू हे असंच. आणि हे स्वप्न माझं ना, माझी कित्येक स्वप्न मी माझ्या ह्याने कम्प्लीट केली. की मी निगुतीने संसार केला. की जरी जॉब केला ना तरी मी अत्यंत निगुतीने संसार केला. म्हणजे प्रत्येक गोष्ट मी आवडीने केली खूप. आणि कशाची कमतरताही मी माझ्या आयुष्यात, मुळात माझा स्वभाव आहे प्रचंड पॉझिटिव्ह आणि त्याच्यात खूप समाधानी असते. त्याच्यामुळे मी आनंदी असते. त्यामुळे आनंदाने जे काही केलं ते माझं एक असं स्वप्न होतं की माझी मुलगी ना माझी बेस्ट फ्रेंड असेल. आणि मुलींचं कसं असतं ना की ज्या तुमच्याकडे त्या जोपर्यंत आहेत तेवढीच त्यांचे लाड कोण कौतुक होतं. आणि माझी एक पोस्ट पण आहे की मी त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की एकदा तुमची मुलगी लग्न होऊन गेली ना की पुढचं आयुष्य तुम्हाला माहिती नसतं, तिला माहिती नसतं पुढे कसं असणार आहे. तिच्या वाटी सुख येणार आहे की तिच्या वाटी दुःख येणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे आहे तोपर्यंत तिला तुम्ही छान जपा, लाड करा तिचे, तिच्यावर प्रेम करा, तिच्यामध्ये भरपूर कॉन्फिडन्स भरा. कारण जनक राजाला पण माहिती नव्हतं आपली मुलगी वनवासाला जाणार आहे. त्याने जे तिला प्रेम, विश्वास, आधार, कॉन्फिडन्स दिला त्यामुळे ती इतका सारा संसार वनवास असेल तो सहन करू शकतो. त्यामुळे मी हे पहिल्यापासूनच मला अशी मुलं असणार आहे, त्यांची मी फ्रेंड असणार आहे, माझा संसार असा असणार आहे. मग ते काही झालं ना तरी मी तो संसार तसाच केला. छान छान वाटलं. खरंच हे ऐकल्यावर सुद्धा जाणवतं की तुझी मुलं किती संस्कारी असतील. छान. बरं, आणखीन विचारायचं म्हणजे VRS जॉब झाला, पण नाही आणखीन एक विचारायचं म्हणजे जॉब कुठे आणि काय केलंस ते सगळ्यांना तो माहीत असू दे. कुठे केलंस? तो पण एक मस्त हे आहे की जॉब कुठे करायचा हे वगैरे काहीच अगोदर नव्हतं. पण DMLT केलंय तर मग आपण पॅथॉलॉजी क्षेत्रामध्ये जॉब करायचा. त्याप्रमाणे मी विठोबाच्या देवळाच्या समोर जवळच माझ्या घराच्या भोसले डॉक्टरांची लॅब होती. तिथे मी मस्त प्रॅक्टिस केली वर्षभर. आणि त्यानंतर डॉक्टर मोरे पीडियाट्रिशियन
त्यांची मी लॅब चालवली, 5 ते 6 वर्ष मी त्यांची लॅब चालवली. आणि त्यानंतर मला गोगटेला छान चान्स मिळाला की ॲडमिनिस्ट्रेशन सांभाळायचं होतं, मायक्रोच्या लॅबचं असिस्ट करायचं होतं. मला लास्ट इयर झूची मी जवळपास 11 वर्ष प्रॅक्टिकल सगळी हिमॅटॉलॉजीची घेतली. म्हणजे गोगटेमध्ये मी खूप मोठ्या मुलांना शिकवलं आणि MMU मध्ये मी 2 वर्ष छोट्या मुलांना शिकवलं. म्हणजे मला ना कामाचे अनुभव त्याच्यामुळे खूप चांगले मिळाले. बरं, गोगटेमध्ये सुद्धा ना असं जाता जाता जर माझी मैत्रीण विचारे मॅडम त्यांच्या टेबलवर एखादं काम जास्त आहे तर मॅडम द्या मी काम करते. म्हणजे मी प्रत्येक गोष्टीचं ना काम करत गेले, कुठे लाज बाळगली नाही. हे छोटं काम आहे, हे मोठं काम आहे. आणि त्यामुळे माझ्या एक्सपिरियन्समध्ये तेवढी भर पडत गेली. मला चांगली माणसं मिळाली आणि अनुभव चांगले मिळाले आणि खरंच मला त्या सगळ्याचा खूप छान फायदा झाला. आणि लास्टचं सांगते, माझं लॅबचं एक मला ना म्हणजे म्हणतात ना की कधीतरी देव ना तुमच्या हातातून काहीतरी घेतो आणि तेवढंच ते काहीतरी कुठेतरी निर्माण केलेलं असतं आणि ते तुम्हाला मिळून जातं. तसं माझ्या बाबतीत झालं. मला 3ऱ्या महिन्यात मी प्रेग्नेंट असताना महाड हॉस्पिटलचा गव्हर्नमेंट जॉब आला परमनंट. मग मला घरच्यांनी नाही करू दिलं आणि आपण माहिती ना तेव्हा सगळं घरच्यांचं ऐकायचं, ते म्हणतील तेच करायचे आपण. तर मग नाही केला. नंतर 9व्या महिन्यात मला सिव्हिल हॉस्पिटलचा जॉब आला गव्हर्नमेंट, तोही मला करू नाही दिला. म्हणजे जस्ट जॉईन होऊन मिळालं असतं पण तेव्हाची ती पिढी, बाळ हवं आधी व्यवस्थित बाळ होऊ दे असं, सो नाही. पण हे हिंद लॅब हे माझ्यासाठीच बहुतेक हे झालं की एवढा मला चांगला, म्हणजे मलाही स्वप्नात वाटलं नव्हतं एवढी मोठी पोस्ट मिळेल, आपण पुरा जिल्हा हँडल करू, आपल्याला आपली एवढी ओळख होईल, आपल्याकडून काही सेवा होईल. तर ते माझ्या बाबतीत खूप म्हणजे खूप छान घडलं. आणि मी 7 वर्ष हिंद लॅबची पूर्ण सिस्टीम चालवली आणि त्याचा मला ना खूप म्हणजे हे आहे समाधान, अभिमानापेक्षा मला समाधान जास्त आहे. कोरोनाच्या काळात सुद्धा मला एवढं काम करायला मिळालं. बऱ्याच क्षेत्रात तिने काम केलं, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत मुलांना शिकवणं किंवा असं लॅबचं. बऱ्याच क्षेत्रात तुझी ओळख पण झाली, तेवढे अनुभव मिळाले. खूप छान वाटलं ऐकून. पण एवढं सगळं झाल्यावर तुला VRSचा निर्णय का घ्यावा वाटेल आणि तो योग्य आहे वाटतो का तुला आता? खूप छान प्रश्न. VRSचा निर्णय म्हणजे माझं कसं असतं ना, माझे ना एखाद्या गोष्टीवर विचार खूप करते आणि तो एकटी करते. माझी सवय आहे ती की मी जास्त डिस्कशन करत नाही, कन्फ्युजन करून घेत नाही स्वतःमध्ये. एका निर्णयापर्यंत पोहोचले की मग मी घरच्यांना बसवते आणि सांगते की मी असं असं विचार केला आहे. कसं आहे ना की मी विचार केला, लग्न वेळेत झाल्यामुळे, मुलं वेळेत झाल्यामुळे, मुलगा व्यवस्थित हाताशी आला होता, स्वतःचं दुकान छान रेंटने होतं, म्हणजे सगळं मी अर्थसहाय्य पहिल्या आधी बघितलं. ते नीट आहे तरच आपल्याला हा निर्णय घेता येईल. आणि मग मी एक डेस्टिनेशन ठरवलं की माझी 50शी झाली की मी VRS घ्यायची. मग अशासाठी की 58 वर्षापर्यंत आपण जॉब करायचा, तोपर्यंत आपली मानसिकता, आपण फिजिकल फिटनेस किती असणार आहे, मग आपण आपल्यासाठी कधी जगायचं आहे, जगू शकू का आपण त्यावेळी, मग कधी मजा करायची, बरं तोपर्यंत असू का आपण, मग आयुष्यभर आपण कष्ट करून शेवटी काय तर कष्टातच हा नष्ट असंच होणार होतं ना. म्हणून मी तो निर्णय घेतला. माझ्या निर्णयाला सगळ्यांनी छान पाठिंबा दिला आणि मी तो निर्णय बरोबर जे डेस्टिनेशन तिथे बघतच मी चालले होते, हे वाचव ते वाचव, आणि गरजा अत्यंत कमी, राहणीमान, खाणं पिणं, हौशी मौजी सगळ्या अल्पसंतुष्ट. मला कॉन्फिडन्स होता की मी एवढ्या पैशात मी मस्त लाईफ साईबाबा जगेल, हा मला कॉन्फिडन्स होता. आणि तो निर्णय त्याच्यामुळे मी व्यवस्थित घेतला आणि तो घेता आला, हे माझं भाग्य. इथं टाळ्या वाजवल्या तरी हरकत नाही. खूप छान. आणि खरंच मला पण आता हे सगळं तुला विचारत असताना एक एक अनुभव तुझे गुण मला कळत आहेत आणि खूप छान वाटतं ऐकून. खरंच तुझ्याकडून घेण्यासारखं खूप आहे. म्हणजे आता ऐकताना पण जाणवतं, म्हणजे आता तुम्हाला पण जाणवलं असेल, पण खूप जाणवलं की बाबा तुझ्याकडून घेण्यासारखं म्हणजे आता अल्पसंतुष्ट किंवा काटकसर करणे, पण तुझ्याकडे बघून असं वाटत नाही. मी आता आल्यावरच तुम्हाला सांगितलं, सगळ्यांना म्हटलं हा ड्रेस किती महागडा असेल, तर माझ्या सासूबाईंची ही साडी बड्डेला मी घेतलेली आणि ती एवढी महागडी साडी फुलणारी होती. आम्ही दोघीही परत नेसणार नव्हतो. माझ्या मैत्रिणीचा बड्डे आला होता आणि तो एका मोठ्या हॉटेलला होणार होता. मग आपण एवढा 3-4 हजारचा ड्रेस घ्यायचा, जाण्या येण्याचं तिकीट वगैरे कशाला म्हटलं, साडी दिली 400 रुपयात, हा मस्त कुर्ती झाला आणि आपल्याकडे खाली लेगिंग किंवा जीन्स असतेच मुळे, म्हणजे असा स्वभाव आहे माझा.
आणि कुठेही मी गेले तरी मला कुणाचं काही बघून कधीच असं वाटलं नाही की हिच्याकडे हे आहे तिच्याकडे ते, मी माझ्याकडे काय आहे याच्यात मी अगदी अगदी बरोबर तरी मला माहिती होता जे आहे ना त्याच्यात मी एवढा आनंद साजरा करत असते ना की लोकांना माझ्याकडे बघून वाटेल ह्याच्याकडे काय आहे आणि काय नाही, पण मी अल्पसंतुष्ट आहे म्हणूनच सगळ्यांना असं माझ्याकडे बघून वाटतं आणि आनंदी राहणं, शांत तशीच राहणं. थँक्यू. बरं, VRS नंतरचं तुझं लाईफ किंवा त्यामुळे तुझ्या आयुष्यात काय फरक पडला का? VRS घेतलो आपण, लवकर घेतलो तर गडबड झाली का, चूक झाली का, किंवा ह्या आयुष्यात आता तू काय करतेस? आणखी तुझ्या हॉबीज सांग. मग आता समज VRS घेतली असताना तुझ्या हातात वेळ आहे, बरोबर, त्यात तुझ्या हॉबीज काय आहेत, त्या तू फॉलो करतेस का? देवाच्या कृपेने 1 वर्ष झालं आता 1 जानेवारीला एकही क्षण असा माझ्या आयुष्यात आला नाही की त्या दिवशी मला वाटलं की मी काय हा निर्णय घेतला. मुळात पहिल्यापासून निर्णय घ्यायचा, तो चुकला तरी तो किती व्यवस्थित होता हा प्रूव्ह करायचा हे माझा स्वभाव आहे. मी जिद्दी आहे, मी हट्टी आहे, पण ते स्वतःसाठी. दुसऱ्यांकडे हट्ट करणं किंवा दुसऱ्यांकडे जिद्द करणं असं कधी नाही केलं. जे केलं ते मी माझ्या हिमतीवर केलं, साईबाबा स्वतःच्या शक्तीने मी केलं सगळं. त्यामुळे कॅल्क्युलेशन इतकं नीट झालं होतं आणि अजिताला बसवून, अजिताशी बोलून, अजिताला सर्व पटवून तू पुढे काय काय कशी कशी वागणार आहेस, कसं करणार आहेस, हे सगळं मी माझ्याशी बोलून केलं असल्यामुळे प्रत्येक वर्षभरातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे होतं. कधी कधी आपल्याला निश्चित सांगता येत नाही की पुढे काय होणार आहे, पण आपण बायका इतक्या दूरदर्शी असतो ना की खूप पुढचं बघून आधी आपण काही गोष्टी ठरवलेल्या असतात आणि त्या आपण तशा तडीला नेतो. खूप छान वाटलं निर्णय, सगळ्यांनी माझ्या निर्णयाचं कौतुक केलं, त्यामुळे तो एक माझ्यात एक खूप पॉझिटिव्हिटी बनली सगळ्यांकडून. आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट की बघ बरं झालं बरं झालं बरं झालं का, तर हे आपल्याशी बोलले होते, आपलं मी ठरवलं होतं, त्याच्यामुळे निर्णयाचं माझ्याकडून पण स्वागत झालं, सगळ्यांकडून पण. आणि खरंच खूप खूप व्यवस्थित निर्णय, माझ्यामुळे अजून कितीतरी जणांनी हा निर्णय घेतलेला आहे की चल हो बरोबर आहे, मी पण आता असं असं करणार. त्यांचे पण प्लॅनिंग सुरू झालेले आहे. नंतर आधी तू विचारते आहेस की तुझ्या पुढे तू कसं सगळं करते आहेस, तर एक मजा सांगेन ज्या कोणी आता जॉब वगैरे करत असतील तर, की मजा अशी की 31ला माझं रिटायरमेंट झाली तेव्हा मी एक स्वतःशी ठरवून ठेवलं होतं की आपली मोठी पोस्ट होती, परत त्या ठिकाणी आपण जायचं नाही. माझा एक नाही म्हटलं तरी त्या पोस्टप्रमाणे आपला वचक असतो आपला खालच्या स्टाफवर वगैरे, त्याप्रमाणे मी आज 31 एकदाही गेलेले नाही. मी त्यांना शब्द दिला होता मी 1 महिना तुम्हाला पूर्ण गाईड करणार, कोणतीही गोष्ट मी फोनमधून डिलीट नाही करणार, सर्व डॉक्युमेंट्स ठेवेन. मी त्या शब्दाप्रमाणे वागून 1 फेब्रुवारीला मी दत्त परिक्रमेला गेले. पूर्ण 1 महिना मी रत्नागिरीत राहिले. मी कधीही कुणाच्याही कामात ढवळाढवळ नाही केली. हे मी मुद्दाम का सांगते की असंच वागलं पाहिजे. आपल्याला ना कधी कधी वाटत असतं की आपली मोठी पोस्ट आहे, सगळे मला किती रिस्पेक्ट करतात, सगळे माझी किती छान वागतात, सगळ्यांना मी किती हवी आहे, हे सगळं खोटं असतं. हे आपण ओळखूनच तिथे पण जॉब करायचा असतो आणि तसंच आपण वागायचं असतं. काही नसतं, ती पोस्ट असते, त्यांना सुट्या हव्या असतात, त्यांना फेवर्स हवे असतात, त्यामुळे ते तुमच्याशी छान वागतात. अगदी 2-3 मोजकी मंडळी अशी असतात जी तुमच्या म्हणजे त्यांचे ते आपल्यासारखे स्वभाव असतात, आपल्यासारखी माती असते की जे तुमच्याशी तसेच राहतात. त्यामुळे मुळात मी हे सांगेन महत्त्वाचं की एकदा तुम्ही जॉब सोडलात की त्या ठिकाणी तुम्ही अजिबात जाऊ नका. आपल्या खुर्चीत कोण बसलेला आपल्याला पाहावत नाही, ती एक अटॅचमेंट असते. म्हणजे मी नोव्हेंबरमध्ये म्हटलं की अजिता तुझं टेबल, तुझी चेअर, तुझा कम्प्युटर एन्जॉय कर, 1 महिना उरलाय तुझ्याकडे, हे आयुष्यात परत कधी नसणार आहे. एरवी कुठून तरी जॉब सोडून दुसरीकडे गेलीस, परत जॉब सुरू झाला, परत तुला टेबल खुर्ची मिळाली, परत तुला सगळं मिळालं, पण हे तुला परत नाही मिळणार. सो मी ना त्या महिन्याभरात ना खरंच माझी प्रत्येक गोष्ट, माझी प्रत्येक मशीन जी मला वाटायची माझी आहे, हे सगळं एन्जॉय केलं आणि मी खूप छान पद्धतीने तिथून बाहेर पडले आणि परत मी त्या साईडला कधीच गेले नाही. जे जे मला अजूनही माझ्याकडून मदत अपेक्षित करतात मी करते, मी मदत करते, जी मी अगोदर मदत करायची पण सिस्टीम मधली मी करू शकत नाहीये, पण बाकी काहीही असेल तर ती माझ्या यथाशक्ती मला जमेल ती मदत मी करते, पण मी कुणामध्येही इंटरफेअर करत नाही. दॅट कन्सेप्ट वॉज व्हेरी क्लिअर. VRS का घेतली? मला जगण्यासाठी. सासूबाई खूप विसरत होत्या,
नळ चालू राहायचा, गॅस चालू राहायचा, पेटवून चालू राहिला तर काही नाही, असंच चालू राहायचा. डॉगी घरातला आजारी पडला होता. त्याने 12 वर्ष मला, माझ्या मुलांना, माझ्या सासूबाईंना सांभाळलेलं होतं. त्याची सेवा करायला हवी होती, सासूबाईंची सेवा करायला हवी होती. काही गोष्टी ज्या माझ्याकडून राहिल्या होत्या आणि अशा ना 10 गोष्टी होत्या की ज्याच्यामुळे मला VRS निर्णय घ्यावा वाटला. माझ्यासाठी होता तेवढाच बाजूला, आणि सासूबाई ही प्रायोरिटी होती माझी, की त्यांना मी सांभाळलंच पाहिजे. तर घरात म्हणजे कसं व्हायचं, लॅबला बसताना कधी कधी वाटायचं गॅस चालू नसेल, पाणी चालू नसेल ना कसं, किंवा संध्याकाळी कधी कधी 10 तास ड्युटी होऊन जायची, काही मीटिंग्स असतील काय असेल तर. पण त्याच्यामध्ये येऊन मला आमच्या बाळाला खाली नेऊन शू करून आणावं लागायचं, माझा डॉगी. तर त्याचाही 12 वर्षाचा तो झाला होता, तर त्याचंही ते सुरू झालेलं. म्हटलं नाही, आपण ह्या सगळ्या दृष्टीने आपण घेतोय निर्णय तो बरोबर आहे म्हणून. मग मला माझ्या हॉबींसाठी जे जगायचं होतं ते कम्प्लीट झालं. म्हणजे माझं लेखन, माझं गायन, म्हणजे त्याच्यात मी गाणी आहेत माझ्या आयुष्यात म्हणून मी गाणी आहेत म्हणून मी एवढी स्ट्रॉंग आहे, हॅप्पी आहे. लेखन, गायन. माझ्याकडे ना कामाला बाई नाही. हां, मी अशा काळी मी बोलले की नाही, पण मी तशीच अगदी 92 फ्रेंड आहेत FBला, त्यांना एंटरटेन करते मी. ते म्हणजे खूप लाडके आहेत, मी त्यांची, ते लोक माझे. आणि मग एवढं लिखाण करतेय, तू व्हिडिओ करते आहेस, तू रील्स करते आहेस, असं बरंच काही काही तू करते आहेस. तर मुलगा माझा म्हणाला VRS घेतल्यावर की आई तू YouTube जॉईन कर, तुला तिथे उलट जास्त असा मस्त एक प्लॅटफॉर्म मिळून जाईल. ते सिरियसली घेतलं नव्हतं आणि गणपतीत त्याने मुद्दाम परत चॅनल सुरू करून दिलं मला. तर मी 2 गाणी टाकली त्याच्यासमोर, टाकली मी सुरू केलं. दिवाळीमध्ये तो आला तेव्हा तो मला म्हणाला, 2 गाण्यांच्या पुढे गेली नाहीयेस. मग मी ना म्हटलं की नाही, त्याची एवढी इच्छा आहे ना आणि आपल्या हॉबीज पण त्याच्यातून हे होणार आहे, म्हणून मी YouTube अगदी दिवाळीपासून सिरियसली घेतलं. मग एकदा हातात घेतलं की मग काही मी ऐकत नाही. फार डिवोशनली मी ते सगळं करते आहे, आवडीने करते आहे. रोज कुठे कुठे जाते, तेवढं शूट करून आणते, तेवढं एडिट करते, तेवढं बनवते. आणि यासाठी मला असं तुमच्यासारखे सगळे लोक इतके मानसिक सपोर्ट करतात, कौतुक करतात ना, की त्यामुळे मला अजून काय 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 करावं वाटतं. छान सुरू आहे. थँक्यू. तुला गाण्याची आवड आहे, यूट्यूबला व्हिडिओ करून टाकतो. बरं, ते काही सोपं साधं काम नाही. गेलं एक सनसेटचे की सनराईजचे फोटो काढले, पटकन येऊन अपलोड केले, काम झालं असं नाही. तिला तेवढं सगळं येऊन हो सांगणार आहे, तेच म्हणूनच बोलत नाही. मग तेवढं सगळं येऊन एडिट करायचं, घरातलं काम आटवायचं, म्हणजे खरं खूप कौतुक आहे, ऐकताना खूप छान वाटतं. तर गाण्याचं तुला आवड आहे म्हणतेस आणि क्लास याला पण जाते प्रॅक्टिस. तर एक छोटंसं आपली आम्हाला झलक तुझ्या आवडीचं ते लास्ट म्हणून दाखवू झाला की चालेल, लक्षात ठेव. नक्की नक्की चालेल. आता तुला कुणाला विचारायचे असले तरी विचारू शकता प्रश्न. यूट्यूबकडे सांगितलंच आहेस. हो. तर प्रत्येकाच्या आयुष्यात वादळं येत असतात. तुझ्या पण आयुष्यात काही ना काहीतरी छोटी मोठी वादळं आली असतील, तर त्याला आता सगळं ऐकल्यानंतर जाणवतंच, पण तरी तुझ्या तोंडून ऐकायला आवडेल. तुझ्या आयुष्यात काही वादळं आली का आणि त्याला तू कसं तोंड दिलंस? नक्कीच प्रत्येकाच्या आयुष्यात वादळं येत असतात. कुणाची दिसतात, कुणाची दिसत नाहीत. आणि आपण बायका फार शिताफीने सगळं लपवत असतो आणि छान हसून सगळं साजरं करत असतो. माझ्या तर आयुष्याची मी म्हणेन वादळ वाटच, त्या वादळ वाटेवरूनच चालते मी. पण मी तुम्हाला सांगू का की माझ्या इथे कधीही काही दिसणार नाही, कारण तेवढी माझ्याकडे फार बेस्ट ॲक्टर आहे याबाबत. आणि माझं पहिल्यापासूनचा जो पॉझिटिव्हिटी आणि जो स्ट्रॉंग आणि आनंदी स्वभाव आहे ना, त्याचा मला प्रचंड फायदा झाला. या सगळ्यासाठी खूप फायदा झाला. मला माझ्याकडे जेवढी वादळं येत गेलीत ना, तेवढ्याला मी स्ट्रॉंगपणे भिडले. आणि प्रत्येक असं व्हायचं, असं होतं की बाबा माणूस कोलमडून पडतोय. वादळ काही वादळ म्हटलं की ते वादळ मोठंच असतं ना. माणूस कोलमडून पडतो 100%. माझ्या अनुभवातून मी सगळ्यांना तेच सांगायचे की मी सुद्धा असं काही नव्हे की तुम्ही माझ्यावर काही 24 तास CCTV नाही ठेवलाय. तुम्हाला मी भेटतेय तेव्हा मी तुम्हाला अशी दिसते आहे. आणि हेही मी बाकीच्यांकडूनच शिकलेली आहे. कसे किती लोक भोगत असतात, म्हणजे आपल्याकडे इतकं काय काय आहे ना की एवढं ते म्हणतात ना, किसी के नसीब में होता है असं म्हणतात ना, तसंच आहे ते की अरे खूप गोष्टी आपल्याकडे आहेत आणि देवाने त्या देऊन त्याचा तू उपयोग कर. यू आर कॅपेबल. तू कॅपेबल आहेस म्हणून तुला संकट दिलेली आहे, म्हणून तुला या पण गोष्टी केलेल्या आहेत, त्याचा तू
उपयोग करायचा आहे. तर तशाच आपल्याकडे तेवढ्या गोष्टी माझ्याकडे पण होत्या आहेत आणि त्याला मी मस्त टक्कर दिली. आणि त्यामुळे म्हणजे मी नेहमी असं सांगते की तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात दुःख नसेल ना तर तुम्ही जमिनीवर नसता. तुम्ही स्वतः भोगाल ना तेव्हा तुम्हाला दुसऱ्यांचं कळेल, दुसऱ्यांनी काय भोगलंय त्या. आणि दुसरं म्हणजे देवाशी निष्ठा राहते, श्रद्धा राहते, माणूस जमिनीवर राहतो. कळलं ना. मला उलट ना त्याच्यातून हे पॉझिटिव्हच वाटले की जी काही मी घडले मनुष्य जन्माला आली असती आणखी ती गेली असती. त्या दिवशी दिवाळीमध्ये माझा मुलगा मला एक वाक्य म्हणाला ना ते मला खूप भिडलं. नेहमीच माझी मुलं जेव्हा जेव्हा कधीतरी असे क्षण येतात तेव्हा एखादं असं वाक्य बोलून जातात की मी भरून न पावते. त्या दिवशी माझा मुलगा असंच वाक्य बोलला की आई अजिताला ना मधलं नाव नको ना शेवटचं नाव नको, बस अजिता काफी आहे. खूप बरं वाटलं असं. त्यामुळे सगळं मस्त बस. येस, थँक्यू मॅडम. तर असं म्हणजे खूप छान वाटतं आहे की आपण मस्त सगळं सफर करत ती सफर कंप्लीट करतो आहोत. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही इतकं घडलेलं असतं. हसऱ्या चेहऱ्यामागे कसली जीवघेणी वेदना असेल कुणीच नाही सांगू शकत, कुणीच नाही. पण माझ्याकडे अगदी अगदी मॅडम बरोबर. माझ्याकडे इतकी लोक बोलतात ना, खूप लोक माझ्याकडे बोलायला येतात की अजिता म्हणजे त्यांना हा अनुभव आहे की अजिता एखाद्या गोष्टीमधून आपल्याला उठवते. मला मी कॉन्फिडेन्शियल आहे असं त्यांना वाटतं आणि कितीतरी लोक माझ्याकडे आपली दुःख सांगतात, अगदी इतकी प्रायव्हेट दुःख सांगतात की तेव्हा मला वाटतं अजिता काही नाही आहे. आणि आता मुलं अशी आपली असतात ना ज्यांना हात धरून आपण चालवलेलं आहे आणि शिकवलेलं आहे ना, ती मुलं आपल्याला सांगतात अगं आई हे काहीच नाही बाहेर असं आहे. मी म्हणते की माझं भाग्य की अशा माझ्या मैत्रिणीची मला मुलाखत घ्यायला मिळाली हे मी माझं भाग्य समजते. आणि मी माझ्याकडून बोलते. तुला काय जास्त बोलायचं असेल तर बोल. मला फक्त संदेश काय? हां, मला संदेश सगळ्यांसाठी असाच द्यायचा आहे. तो मुद्दाम म्हणून मी हे करून आणला आहे कारण त्याच्यातली मग एखादी गोष्ट नको राहू दे. साई बाबा मी फार मोठी नाही, अजिबात मी फार मोठी नाही की निशा काळे मॅडमच्या समोर मी काहीतरी असं तुम्हाला सगळ्यांना सांगेन की हे असं करा तसं करा. पण त्याच्यातून ना अगदी छोट्याशा मुलाकडून पण आपण शिकत असतो ना, तसं मी लहान समजा. आणि माझे काही पॉईंट आहेत ते प्लीज तुम्ही पण लक्षात घ्या की सर्वात महत्त्वाचं म्हणजे ना ह्या सगळ्या ह्याच्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर स्वतःवर प्रेम करा. आपण खूप लेट शिकलोय स्वतःवर प्रेम करायला. आपण ना घरात आलो ना तर लग्न करून घरात आल्यावर नाही सासूशी असं वागायचं, सासऱ्यांशी असं वागायचं, घरातल्यांचं करायचं आणि मग उरलेला वेळ आपल्याला मिळाला तर अशा पिढीतून आपण आलेलो आहोत. आधी आईबाबांच्या नुसत्या वचकाखाली, नंतर सासू सासऱ्यांचं वचक त्या सांगतील तसं. मग नवरा म्हणजे आपल्या दृष्टीने अगदी लग्न झाल्यावर तसंच होतं ना, पती परमेश्वर. हां, तर अशीच आपली बरीच वर्ष गेली. त्याच्यानंतर मुलं झाली, मग मुलांच्या ह्याच्यात किती ती ससे ओलपट. म्हणजे मी तर मला जे मी नाही शिकली मुलांना शिकवायचे. ते 40 स्टॉपला जायचं स्विमिंग शिकवायला, स्केटिंग, बॅडमिंटन, म्हणजे एक गोष्ट सोडली नाही. तबला, भरतनाट्यम, एक गोष्ट सोडली नाही. म्हणजे माझ्या सासूबाई म्हणजे हिच्या पायात चाकं येतं लावलेली पळतच असायची कारण माझी ती इच्छा होती. माझं ते ठरवलेलं होतं लग्नापूर्वी माझ्या मुलांना मी इतकं सगळं शिकवणार आहे. तर या ह्याच्यात स्वतःवर प्रेम करायचं राहून जातं. तर ते आपण महत्त्वाचं पहिली गोष्ट करायची की आपण स्वतःवर प्रेम करायचं. आपण छान राहिले पाहिजेत. सर्वात मोठी प्रायोरिटी, ठीक आहे मी बोलले ना मगाशी माझ्या सासूबाई माझी प्रायोरिटी निश्चित, पण जर मी छान असेल तर त्यांना मी सांभाळेल ना. सो आपलं आरोग्य ही आपली प्रायोरिटी आहे. आपल्याला 4 दिवस कोणी बघायला, आपण बाकीच्यांची उदाहरणं बघतो, 4-8 दिवस सगळीजण करतात आनंदाने, पण एकदा तुमचा डिक्लेअर झाला रिझल्ट की मग फार कठीण असतं ते. आपण जगाचं बघूनच आपण त्याच अनुभवातून आपण सगळं शिकत असतो. त्यामुळे ते महत्त्वाचं. त्यानंतर दुसऱ्यांना रिस्पेक्ट द्या आणि स्वतःला रिस्पेक्ट द्या. रिस्पेक्ट नसणाऱ्या ठिकाणी अजिबात थांबायचं नाही. मी परवाच एक रील टाकलं आहे की समोरच्या खिडकीतून कितीही चांगला नजारा दिसत असू दे, पण तुम्हाला जर त्रास होत असेल तर ती खिडकी लगेच बंद करा. ती तुमच्यात आली पाहिजे हिंमत, ती हिंमत तुमच्यात आली पाहिजे. खूप स्ट्रॉंग व्हा आणि ना खूप पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. आपल्याला पॉझिटिव्ह अशासाठी राहिलं पाहिजे की तुम्ही म्हणायचंच की हेमेकडे आहे, हेमेकडे आहे. न न न असता नाहीये. युनिव्हर्स
ना आपलं ऐकत असतो, सगळ्यांना सगळं माहिती आहे हा साई बाबा, पण मी तरी का सांगते, एक ब्रेन वॉश होतो. मला पण हे कुणाकुणाचं ऐकायला आवडतं. तर युनिव्हर्स आपलं ऐकत असतो की, आणि युनिव्हर्स तर हाच तू म्हणत असतो. सो माझ्याकडे हे आहे, हे माझ्याकडे आहे, असं ते सतत राहिलं पाहिजे. वादळं येतात, वादळं जातात, काहीच थांबत नसतं, कुठलाच क्षण थांबत नसतो. सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख, किंवा डबल स्टॉप येतात. कधी कधी दुःखाचे डबल स्टॉप येतात, पण सुखाचा स्टॉप येतो परत एकदा. रस्ते तीव्र उतार येतो, चढाव येतो, पण प्लेन रस्ता पण कधीतरी लागतो, आणि त्यावेळी धमाल करून घ्यायची. हा प्लेन रोडला सुसाट गाडी ठेवायची. असं नाही म्हणायचं ते मागे असं झालं, ते मागे असं झालं. नो 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 वे. तो रोड आपला असतो आणि तो मस्त जगून घ्यायचा. एकच जन्म मिळालेला असतो आपल्याला. दुःख जगात एकच असतं, ते म्हणजे तुमची घरातली व्यक्ती हॉस्पिटलमध्ये आहे, त्याच्या पलीकडे काही न बरा होणारा आजार, ह्याच्या पलीकडे दुःखच नाही. एव्हरी प्रॉब्लेम हॅज अ सोल्युशन. आणि जर तो प्रॉब्लेम नाही सुटला तर तो सोडून द्यावा लागतं. त्याच्याकडे बघायचं आता काय करायचं. ते एखाद्या प्रॉब्लेमला आपण, तो आपल्याला वेळखा घातला तरी आपण तर त्याला वेळखा नाही ना घालू शकत. आपण त्यावेळी त्या गोष्टी जरा थोड्याशा पॉज घ्यावा लागतो, थांबावं लागतो, वेट अँड वॉच. पण पुढची कामं तर आपण सोडू शकत नाही. स्त्री जर घरातली छान समाधानी आनंदी असेल तरच त्यांचं घर छान असतं. हे आपण सतत डोक्यात ठेवलं पाहिजे की मीच का छान राहू, तुम्ही राहा, तुमच्यामुळे मला दुःख आहे. नो वे, नाही आहे हा हट्टीपणा. आणि आपण असं छान आता माझ्या जर निशाताई माझ्या जर शत्रू आहे तरी मी त्यांच्याकडे तशीच मी जर रागाने बघत बसले ना तर त्या अजून माझे शत्रू वाढत जातील. मी त्यांच्याकडे प्रेमाने बघितलं ना त्या माझ्याकडे प्रेमाने बघणारच. बघा तुम्ही, म्हणजे ते वाढत नाही, वाढत काय जातं, तुम्ही जे करताय ते वाढत जातं. हे मी खूप लक्षात ठेवते. मला राग येतो, मला खूप वाईट वाटतं, मला वाईट वाटणाऱ्या बऱ्याच घटना घडतात, पण मी म्हणते तसं माझ्यात ती हिंमत असते ती खिडकी बंद करायची. ती बंद करते खिडकी किंवा त्याच्यातून प्रेमाने बघत बसते. दोनपैकी एक मी करते. वरचढ होतं. आणि खरंच माझं असं अनुभव आहे की माझ्या एकदा कॉन्टॅक्टमध्ये कोणी आलं ना की मी जर त्या व्यक्तीला माझं मानलंय तर मी खूप व्यक्तीला माझं कमी मानते. आरतीला पण माहिती आहे माझ्या नात्यांचा फापट पसारा नाहीच आहे. मला वेळच नाही मिळाला होता माझ्या सगळ्या रुटीनमध्ये. पण एकदा माझं मानलं की ती व्यक्ती माझ्यापासून दूर राहू शकत नाही. थँक्यू.